व्यक्तिगत पातळीवर आज आपलं आयुष्य भ्रष्ट होतंय. प्रत्येक वेळा आपण भ्रष्टाचाराला सामोरं जातोय. त्याचबरोबर आपण राष्ट्रीय पातळीवर प्रचंड मोठी असुरक्षितता आज आपल्याला जाणवायला लागली आहे. परकीय आक्रमण असेल, दहशतवाद असेल किंवा देशातलंच विभाजनाचे किंवा फुटीरतेचे नव्या-नव्या चळवळी असतील. हे असं का घडतंय? देशातलं तरुण पिढी आज इथल्याच शासनावर, इथल्याच व्यवस्थेवर विश्वास ठेवायला का तयार नाही? हे सगळं फेकून देण्याची का कल्पना येते? नक्षलिझम असेल किंवा प्रांतवाद असेल किंवा देशापासून विभक्त होण्याच्या ज्या चळवळी चालल्या आहेत, ह्या का? आज व्यवस्थेवरचा विश्वास उडाल्यामुळे तरुण बंदूक हातात घेतोय. शेतकरी जो मजबूर आहे त्यांनी गळफास जवळ कधीच केलाय. आणि हे दिसतंय आपल्याला. व्यवस्थेचे कुठले प्रश्न असे आहेत की जिथे एवढा मोठा विध्वंस स्वतःसहित करायला ही तरुण पिढी तयार होते? व्यवस्थेमध्ये आता कुठला बदल शक्य नाहीये का? ही व्यवस्था फेकून देणं हेच एक उत्तर आहे का? किंवा देश उद्ध्वस्त करणे, विध्वंस करणे हाच एक उत्तर आहे का? क्रांती म्हणजे फक्त विध्वंस नव्हे. क्रांती म्हणजे समूळ बदल.